अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची दुपारी 12:30 वाजल्यापासून चौकशी सुरू। नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला। याआधी प्रतिभा चाकणकरांचीही चौकशी। समता जगदंबा पतसंस्थेतील खाती बनावट तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील। तपासात पूर्णपणे सहकार्य करणार रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आरोपी। एसआयटीकडून चाकणकरांना संथ गतीने तपास सुरू। काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे या चौकशीला वेळ लागतोय, रुपाली पाटील ठोंबरेंचा आरोप। खरात प्रकरणात अनेक मोठे नेते अडकलेत। प्रकरणाच्या तपासातून नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करतंय। पैसे घेऊन अनेकांना यातून बाहेर काढलं जातंय, रोहित पवारांचा आरोप। गाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी शरद पवारांची भेट घेतली। हल्लेखोरांवर कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसह पुणे पोलिसांना फोन। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार लवांडे यांची माहिती। विकास लवांडे यांना शाईनं अंघोळ घातली। संतांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार। मंत्री नितेश राणेंचा इशारा। राणेंकडून संग्राम भंडारेंची पाठराखण। संग्राम भंडारे प्यादा, माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत। मुख्यमंत्री फडणवीस यांची दखल घेणार की पाठिंबा देणार, विकास लवांडेंचा सवाल। नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, नागरिकांची मागणी। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरापासून या मार्चला सुरुवात होणार। तामिळनाडूत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता सलपती विजयनचे 3 धडाकेबाज निर्णय। दरमहा 200 युनिट्स मोफत वीज। प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार। काँग्रेस परजीवी पक्ष। सत्तालोभी काँग्रेसने पहिल्याच संधीत द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होताच पंतप्रधान मोदींची टीका।